आपण सध्या वाशी चेक पॉइंटला आहोत। या ठिकाणी कोर्टाच्या निर्देशानंतर पोलिसांनी ज्या काही अन्नधान्याच्या गाड्या आहेत त्यासह इतर गाड्या सुद्धा मराठा बांधवांच्या गाड्या अडवायला सुरुवात केली आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आझाद मैदानामध्ये 5000 पेक्षा जास्त आंदोलक होते त्यांना सुद्धा बाहेर काढायला पोलिसांनी सुरुवात केली। या दोन्ही बद्दल काय सांगा? हे बघा, आता आम्ही वाशीच्या चेक पॉइंटला आहोत। इथे पोलिसांनी हे ग्रामीण भागातून धाराशिव मधून आलेली मुलं आहेत आणि यांची जी काही फूड पॅकेट्स आणलेले आहेत, भाकरी आणल्यात, चपात्या आणल्यात, ठेचा आणलाय, ही जी अन्नधान्याची जी गाडी चालली होती ती थांबली होती आणि काय वाद चालू आहे हे बघण्यासाठी मी इथे थांबलो होतो। मग आम्ही इथले जे काही 2 DCP आहेत त्यांच्याशी पण संवाद साधलेला आहे आणि ही अन्नधान्याच्या गाड्या फक्त तपासणीपुरत्या थांबवल्या होत्या, पुढे त्या जाणार आहेत आणि आंदोलकांसाठी जे काही हायकोर्टाने लिमिट दिलेले असेल किंवा काही गाईडलाईन्स येईल ते मराठा जे सेवक आहेत किंवा मराठा आंदोलनासाठी आलेले सगळे नागरिक कार्यकर्ते हे सगळे शांतताप्रिय लोकशाही सनदशीर मार्गानेच काम करणारे आहेत। हायकोर्टाचे जे काही गाईडलाईन्स येईल ते सगळ्या पाळल्या जातील, परंतु जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत कोणीही आंदोलक मुंबई सोडणार नाही। हायकोर्टाच्या गाईडलाईन्स आझाद मैदान मोकळे करायचे असतील, मुंबई मोकळे करायचे नसतील, त्यामुळे न्यायालयाचे आदेश सुद्धा नीट इंटरप्रिट केले तर छानपैकी काम होत असतं असं मला वाटतं। सरकारने तातडीनं जनगणना करून पटकन हा निर्णय घेतला तर मला वाटतं हे सगळं मार्गी लागेल। प्रश्न वाढू नये याची जबाबदारी सरकारची असते आणि सरकारने त्या संदर्भात लवकरात लवकर शिष्टमंडळ तयार करावं, मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पाठवावं, जे काही मराठा आरक्षणाचे अभ्यासक आहेत त्यांच्याशी चर्चा व्हावी आणि हा प्रश्न वाढण्यापेक्षा व्यापक त्याचं वणव्यामध्ये रूपांतर होण्याच्या अगोदर सरकारने याच्यावर सकारात्मक तोडगा काढावा। तर ज्या पद्धतीने गेलं 4 दिवस आंदोलन सुरू आहे, 4 दिवसानंतर सुद्धा सरकार ठोस मुद्द्यापर्यंत येत नाही, तर काय वाटतं की सरकार वेळकाढूपणा करतंय की नेमकं हे काय सुरू आहे सगळ्या गोष्टी? नाही, कसं आहे, जेव्हा लोक सत्तेत नसतात तेव्हा जे विरोधात असतात ते सगळे पक्ष म्हणतात आम्ही सत्य गावले की लगेच करू, आणि जेव्हा ते सत्तेत येतात त्यावेळी मग आम्हाला एक समिती नेमू द्या, चौकशी करू द्या, हे करू द्या, असं सगळं चालतं। हा सरळ सरळ सर्वच राजकीय पक्षांचा ढोंगीपणा आहे, सत्तेतले विरोधातले सगळेचे। म्हणजे आंतरवाली सराटीमध्ये आतापर्यंत अनेकदा शिष्टमंडळ गेलती, त्यावेळी जे काही चर्चा झाल्या, जे काही ठरलं असं करूया तसं करूया, त्याच्या अंमलबजावणीबद्दल पहिले बोला ना। आता मनोज जरांगे पाटील किंवा मराठा सगळे आंदोलक मुंबईमध्ये आले तर तुम्हाला आता अभ्यास करायची काय गरज आहे? कारण याच्यापूर्वी जे काही 2-3 वर्षे गुऱ्हाळ झालेले आहे, ती चर्चा झाली, त्या ज्या काही ठरलेल्या बाबी आहेत त्याच्यावर तुम्ही काय अभ्यास केला ते ज्ञान पहिलं पाजळा, की परत आंदोलन का करावं लागलं? जे ठरलं होतं तुम्हाला देणार ते कशात अडकले? झारीतले शुक्राचार्य कोण आहेत आणि मराठा आरक्षण रोखून धरलंय कोणी, याचा पर्दाफाश करण्यासाठी आंदोलन आहे। काय वाटतं कोण हे झारीतले शुक्राचार्य नेमके कोण आहे? तुम्हाला काय वाटतं, तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे? झारीतले शुक्राचार्य हे ज्यांना ओबीसी आणि मराठा यांना खेळवत खेळवत कायम सत्तेची पोळी, म्हणजे जसं भाकरी इकडून पण भाजायची असते, तिकडून पण चपाती खालून पण भाजायची असते, वरून पण, तसं हे राजकीय लोक डाव टाकतायत, कधी हे सत्तेत कधी ते सत्तेत। अरे पण मराठ्यांचा प्रश्न सोडवणार कोण? आणि म्हणून मला नियतीने राजकारणात आणले। मी स्वतः आता सनाई छत्रपती शासन पक्षाचा अध्यक्ष आहे, मराठ्यांच्या बाजूने ठामपणे 100% जाहीर बोलणारा मी एकमेव माणूस आहे पक्षाचा अध्यक्ष म्हणून, बरं का। मी आंदोलक आहे, कार्यकर्ता आहे आणि माझ्या पक्षाचा जन्मच मराठा आंदोलनात ज्यावेळी माझ्यावर हल्ला झाला त्याच्यामुळे झालेला आहे। त्यामुळे मराठा आरक्षण हे राजकारणाचा विषय न करता जो उपेक्षित, शोषित, गोरगरीब गाववाड्यातला शेवटचा मराठा आहे ना, त्याच्यासाठी जे आरक्षण आहे त्याला ते मिळालं पाहिजे। काय तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्यावरती कशा पद्धतीने तोडगा निघू शकतो? मुद्दे काय आहेत की कुठल्या मुद्द्यावरून हा सरकार पटकन तोडगा काढू शकतो? तोडगा सिंपल आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी घटना लिहिली, आरक्षण दिलं, त्याच्यामध्ये 3च निकष होते। जो समाज आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागास आहे त्या सर्वांना आरक्षण दिलं पाहिजे। मराठा समाज आता आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सगळ्याच बाजूनी मागास असल्याचं सिद्ध होत आलेलं आहे, मग तुम्हाला आरक्षण द्यायला प्रॉब्लेम काय आहे? मागासलेपणाचे जे निकष आहेत ना, त्यातले 85% पेक्षा जास्त निकषात मराठा समाज आज बसतो। जे 2-4 टाळकी दिसत आहेत ना श्रीमंत, तो म्हणजे मराठा समाज नव्हे। मराठा समाज म्हणजे गावगाड्यातला जो शेवटचा घटक आहे ना। आज म्हणजे तुम्हाला छोटा डेटा सांगतो, जर सरकारने म्हणजे ज्यावेळी बीजेपीचं सरकार होतं त्यावेळी त्यांनी कोर्टामध्ये इम्पेरिटिकल डेटा दिला असता सुप्रीम कोर्टात, तर आज उपोषण करण्याची, आंदोलन करण्याची वेळ आली नसती। सरकार कोणाचा असो, फक्त टोलवाटोली चालते। घटनेची जे निकष आहेत त्यातला एक सगळ्यात मोठा निकष म्हणजे आर्थिक मागास। तर भारतात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात त्यातल्या सर्वात जास्त महाराष्ट्रात झालेत आणि त्या महाराष्ट्रात ज्या आत्महत्या झाल्यात ना, त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्यामधला 80% जास्त एकटा मराठा समाजातला शेतकरी आहे। याच्यापेक्षा वेगळा तुम्हाला अजून काय उघड करून सांगू की मराठा समाज आरक्षण का मागतोय? तो आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सगळ्याच बाजूने आता पिछाडीवरती, म्हणून त्याला आरक्षण पाहिजे।
नक्कीच मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सगळ्याच बाजूवरती मागास असल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी या ठिकाणी नामदेवराव जाधव सरांनी केली आहे. साम टीव्ही साठी भरत मोहोळकर, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.